ओम गणपती बाप्पांचा नैवेद्य करताना त्याच्यामध्ये आपल्याला सात्विक असं नेहमी बनवायचं आणि मग रोज काय करायचं, तर मी आज तुमच्यासाठी वेगळा मेनू थोडा डिसाईड केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी छोले आणि कॅरेटची बिर्याणी, सात्विक बिर्याणी, त्याच्यानंतर मसाला भेंडी आणि आपण जे प्रीमिक्स बनवलेलं आहे त्या प्रीमिक्सचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. तांदूळ खिरीसाठी असणारं प्रीमिक्स आणि डाळ तडका राईस ह्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रीमिक्स मिळेल. तर ह्या प्रीमिक्सचा आपण ह्या ठिकाणी लापशी करणार आहे. तर हे सगळं कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुरुवात करूया. नंदाज युनिक किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 2 वाटी एवढा बासमती तांदूळ मी घेतला, तो स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 3 वाटी एवढं पाणी टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, 1 चमचा एवढं तूप टाकलं आणि 1 तास ते मी भिजत ठेवलं होतं कुकरच्या डब्यामध्ये. नंतर कुकरमध्ये हे वाफवून घेतलेलं आहे आणि परातीला पाणी लावलं, उलथण्यालाही पाणी लावलं आणि हा भात कुकरची वाफ गेल्याबरोबर मी मोकळा करून घेतलेला आहे. छोले कॅरेट बिर्याणी करण्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण पाहूया. मी इथं काय केलं होतं, अर्धी वाटी एवढे छोले घेतले होते आणि ते एक 8 ते 10 तास भिजवून स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत, निथळून घेतलेले आहेत. आता हे जे छोले आहेत मी ते मिनी छोले वापरलेले. तुमच्याकडे जर हे मिनी छोले अवेलेबल नसतील तर तुम्ही नेहमीचे छोले वापरू शकता. हे माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी हे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागेल ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणे मोहरी, जिरं, हिंग, त्याच्यानंतर हे ऑल स्पायसेसचं मी एक पान घेतले, त्याच्याऐवजी तुम्ही तमालपत्र वापरू शकता, कढीपत्ता. त्याच्यानंतर काही खडे मसाले लागतील ह्या ठिकाणी आपले नेहमीचे असणारे, चक्रफूल, मिरी, लवंग, दालचिनी, जाईपत्री, साधी वेलची आणि मोठी वेलची, हे आपल्याला खडे मसाले लागतील. त्याच्यानंतर 1 चमचा एवढा आपल्याला आल्याचा किस लागेल, अर्धा चमचा एवढा मिरचीचा ठेचा आहे. त्याच्यानंतर सिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे एक, थोडं टोमॅटो, एक अर्धी वाटी एवढं बारीक चिरलेलं टोमॅटो आहे. त्याच्यानंतर कसुरी मेथी, पुदिन्याची वाळलेली पानं, तुमच्याकडे ओला पुदिना असेल तरी तो तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर इथं मी घेतलेला आहे आमचूर पावडर छोटा अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा आणि पाऊण चमचा एवढा आपला जो मी तुम्हाला मसाले भात करताना, सात्विक मसाले भात करताना जो मसाला सांगितलेला आहे तो पाऊण चमचा एवढा घेतलेला आहे. छोटा चमचा हळद घेतलेली आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये जो आपला चमचा असतो तेवढा चमचा एक हळद घेतलेली आहे. त्याच चमच्याने मोजून 2 चमचे लाल तिखट आहे आणि 2 चमचे काळं तिखट आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 चमचे एवढं इथं दही लागेल आणि ओल्या नारळाचं कोथिंबीर घालून केलेलं वाटण आपण ह्या ठिकाणी 2 चमचे एवढं घेतलेलं आहे. बघूया आपण आता ही बिर्याणी कशी करायची. मी गॅसवर एक जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकूयात. मी 4 पळ्या एवढं तेल टाकलेलं आहे. 2 वाटी आपले तांदूळ आहेत, एका वाटीला 2 पळी, याप्रमाणे 4 पळ्या एवढं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपली टाकली मोहरी, जिरं. जिरं टाकून झालं की मी नेहमी सांगते गॅस बारीक करायचा आणि मग आपला जाईल हिंग, म्हणजे फोडणी छान बसते हिंगाची, हिंग करपत नाही. नंतर आपण घेतलेला 1 चमचा आल्याचा किस, मिरचीचा ठेचा, आपण घेतलेले हे खडे मसाले, गॅस बारीक आहे, ते थोडं हलवून घेऊया आपण. त्याच्यानंतर आपण चिरलेली हिरवी मिरची,
सिमला मिरच एक चिरून घेतलेली आहे मी. कांदा वापरत नाही आपण म्हणून सिमला मिरच घातलेली आहे. जे कांदा वापरतात त्यांनी कांदा घातला तरी चालेल. आणि ज्या स्टेजला आपण नुसता आल्याचा किस घातला त्या स्टेजला आलं लसूणचा ठेचा घाला. त्याच्यानंतर कढीपत्ता, हे ऑल स्पायसेसचं पान मी तोडून घालते. त्याच्याऐवजी तुम्ही तमालपत्र घातलं तरी चालेल. माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून हे घातलेलं आहे. त्याच्यानंतर जाईल आपलं ह्याच्यामध्ये हे ओल्या नारळाचं कोथिंबीर घालून केलेलं वाटण. बिर्याणी रसरशीत व्हायला पाहिजे म्हणून आपण हे घातलेलं आहे वाटण. हे छान आपण भाजून घेऊया एक मिनिटभर. चिरलेला टोमॅटो ही छान भाजून घ्यायचं 1 मिनिटासाठी. टोमॅटो 1 मिनिटासाठी मी भाजून घेतलेला आहे. 2 चमचे एवढं मी गरम पाणी टाकलं भाजण्यासाठी, म्हणजे लवकर मऊ होतं. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे एवढं दही टाकलेलं आहे. दही टाकून झालं की 1 मिनिट मी छान परतून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपले जातील हे मसाले, आमचूर पावडर, धना पावडर आणि बिर्याणी पुलाव मसाला. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट आणि काळं तिखट. हे आपण हलवून घेऊयात. त्याच्यामध्ये जाईल आपलं आता मीठ. आपण भात शिजवताना घातलेले आहे त्याप्रमाणे अंदाजाने तुमच्या मीठ टाका. नंतर थोडासा गूळ. जसं आपण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकतो तसं तिखट पदार्थामध्ये थोडंसं गूळ जर आपण ऍड केला तर त्याची टेस्ट आणखीन वाढते. अर्धा चमचा एवढा मी गूळ घेतलेला आहे गूळ टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकते आणि हा मसाला छान परतून घेऊया आपण. अर्धी वाटी एवढं मी गरम पाणी टाकलेलं आहे, 2 वेळा थोडं थोडं. बघा त्याच्यामुळे हा मसाला तळाला चिटकत नाही आणि आपण छान परतू शकतो. चिकटलेला असेल तरी तो निघतो बाजूला. बघा एकदम फ्री झालाय हा कढईमध्ये. आता गॅस थोडा मी मोठा करते आणि तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊयात. 2 मिनिटासाठी हे परतून झालं की ह्याच्यामध्ये आपले हे भिजवलेले छोले जातील. आणि 2 गाजर मी चिरून घेतलेले. मग असे साहित्य दाखवताना तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. हे 2 गाजर पातळ काप करून घेतलेले. हे पण आपण छान मिक्स करून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये मी 1 वाटी एवढं गरम पाणी टाकून हे जरा शिजवून घेणार आहे. 1 वाटी एवढं मी इथं गरम पाणी ऍड करते. आता याला कव्हर करूया आपण आणि शिजवून घेऊ. आपले छोले शिजतायत तोपर्यंत आपण भेंडीची भाजी बघूया. मसाला भेंडी कशी करायची. त्यासाठी मी अर्धा किलो एवढी भेंडी असे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता मी गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि लोखंडी कढईमध्ये आपण ही भेंडी आधी कोरडी भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर चिरलेला 1 टोमॅटो, आल्याचा किस अर्धा चमचा, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, काळं तिखट नेहमीप्रमाणे अर्धा चमचा घेतलेला आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात आपली भाजी आहे. थोडी आपल्याला कसुरी मेथी लागेल या ठिकाणी, कोथिंबीर, खोवलेला ओला नारळ आणि आपण डाळीचं पीठ थोडं वापरणार आहे 2 ते 3 चमचे. ते मी फोडणी करताना सांगते तुम्हाला.
5 मिनिटानंतर मी भेंडीवरचं झाकण काढलेलं आहे. 5 मिनिटामध्ये ही भेंडी चांगली मऊ होते आणि त्याचा कलरही बदलत नाही. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही हे कव्हर करून ठेवलं तर त्याचा कलर चेंज होतो. आता आपण ही काढून घेऊयात. ही भेंडी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता भेंडी चिकट होऊ नये म्हणून तुम्हाला आणखीन एक टिप सांगते मी या ठिकाणी. भेंडी जी आहे ना ती चिरून 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवायची. मग आपण आधी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे आणि चिरून एक 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभर आपण ही फ्रीजमध्ये ठेवायची. 10-12 तास ठेवली तरी ही भेंडी अजिबात चिकट होत नाही. बघा मी ही भेंडी तेल आणि मीठ टाकून परतून शिजवून घेतलेली आहे. आता आपण फोडणी बघूया. मोहरी छान तडतडलेली आहे. त्याच्यामध्ये जाईल जिरं. गॅस बारीक केलेला आहे मी आता. हिंग, आल्याचा किस, त्याच्यानंतर आपली ही चिरलेली सिमला मिर्च, कढीपत्ता आणि हे आपण हलवून घेऊयात. हे आपण हलवून घेऊयात छान. त्याच्यामध्ये जाईल आपलं टोमॅटो. टोमॅटो ही 1 मिनिट भरासाठी आपण परतून घेऊयात. टोमॅटो परतून झालंय 1 मिनिट. मी 1 चमचाभर पाणी टाकून हे टोमॅटो परतलेलं आहे. पाणी टाकल्यामुळे टोमॅटो थोडं मऊ व्हायला मदत होते. आता आपण 1 चमचा एवढं ह्याच्यामध्ये दही घालूयात आणि हे दही छान आपण 1 मिनिटभर परतून घेऊयात. हे परतून झालं की आपला हळद, लाल तिखट आणि काळं तिखट जाईल ह्याच्यामध्ये. हे आपण हलवून घेऊयात. त्याच्यानंतर अगदी थोडासा गूळ टाकते मी, एवढासा. मी तुम्हाला सांगितलं तिखट पदार्थामध्ये थोडासा गूळ टाकला ना त्याची चव आणखीन वाढते. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ. आपण भेंडी शिजवताना घातलंच आहे, फक्त मसाल्याचं मीठ घालूया आपण मसाल्याला टेस्ट येण्यासाठी. हे झालं की ह्याच्यामध्ये आपली परतलेली मगाशी भेंडी जी आहे ती आपण टाकूया. बघा अजिबात भेंडी चिकट झाली नाही कुठंच. आणि हलवून घेऊयात आपण. हे छान मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यावर आपण टाकूया थोडं डाळीचं पीठ. एक 2 ते 3 चमचे छोटे मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि हे झाकून ठेवूया थोडा वेळ. 10 मिनिटामध्ये बघा आपले हे छोले आणि कॅरेट शिजलेले आहेत. परंतु मध्ये मी थोडं थोडं करून 1 वाटी एवढं पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. छान रसरशीत असं हे झालेलं आहे आणि ह्याच्यामधले छोले शिजलेले पण आहेत. बघूया आपण. हे बघा खूप मऊ पण नाही आणि मीडियम असे शिजले ना की मग ते छान लागतात. आता ह्याच्यामध्ये आपले जातील हर्ब्स. मग असे आपण काढलेले कसुरी मेथी आणि पुदिन्याची पानं. थोडी कोथिंबीर घालूया. आणि वाफवलेला आपला जो भात आपण थंड करायला ठेवलेला आहे तो टाकूयात. हे बघा मी हात थोडा ओला केलाय आणि ओल्या हाताने हा भात टाकते. परातीला पण थोडं पाणी लावलं होतं मी तळाला, त्यामुळे परातीलाही भात खाली चिटकत नाही. हा सगळा भात आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात.
आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण. हे सगळं मिक्स करून घेतलंय. आता ह्याला 10 मिनिटासाठी कव्हर करून ठेवूया. छान वाफ बसली की भाताची टेस्ट छान लागते. 5 मिनिटानंतर भेंडीवरचंही झाकण आपण काढले आणि हे मिक्स करून घेऊया छान. आता ह्याच्यामध्ये जातील आपले हर्ब्स, म्हणजे मगाशी आपण घेतलेली कसुरी मेथी, थोडी कोथिंबीर आणि खोवलेला नारळ. ही आपली भेंडीची भाजी तयार. एक 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून बघूया. त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडं तूप आणि परत एकदा कव्हर करून ठेवूया. एक 3-4 चमचे एवढं मी तूप टाकते याच्यामध्ये. तुपामुळे बिर्याणीची टेस्ट खूप छान लागते. आणि परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचा. तांदूळ प्रीमिक्स जे आपण बनवून ठेवलेले त्याची आपण आज लापशी बनवणार आहे. त्यासाठी साहित्य काय काय घेतलेले बघा. 1 वाटी एवढं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे आपण बनवलेलं. त्याच्यानंतर अर्धी वाटी एवढा मँगो पल्प आहे. हा घरी केलेला आहे, त्यामुळे हे पाणी आटवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर बाहेरचा मँगो पल्प असेल तर सेपरेटली पॅनमध्ये त्याचं पाणी आटवून घ्या. अर्धी वाटी एवढा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. अर्धी वाटी साखर घेतली. अर्धी वाटीला थोडी कमी, कारण मँगो गोड असतो. हा हापूस मँगोचा पल्प आहे, त्यामुळे हे साखर मी थोडी कमी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर काही ड्रायफ्रुट्स लागतील आपल्याला. ब्लॅक रेझिन्स, काळे मनुके घेतलेले आहेत सीडलेस. त्याच्यानंतर काजू, बदाम आणि पिस्त्याचे हे काप घेतलेले आहेत. अगदी पाव चमचा एवढे या ठिकाणी मी मिरी पावडर घेतलेली आहे. पाव चमचा एवढी मिरी पावडर आहे. आणि थोडे वेलची घेतलेले आहेत ठेचून. आपण प्रीमिक्समध्ये घातलेत, पण एक्स्ट्रा फ्लेवरसाठी मी हे घेतलेले आहे. आपण मँगो पल्प वापरतोय, त्यामुळे मी थोडी मिरी पावडर वापरते. मिरी जे आहे ना ते वातशामक आहे, आणि त्यामुळं रोजचा भात करतानाही आपल्या घरामध्ये किती मेंबर आहेत, समजा 4 माणसाचा भात करताना त्यात 4 मिरी टाकायचे, म्हणजे त्याच्यामुळे वात वाढत नाही. आणि म्हणून मी इथं थोडासा मिरी पावडरचा उपयोग करणार आहे. थोडं आपल्याला तूप लागेल. बघूया आता. पॅनमध्ये पहिल्यांदा आपण तूप टाकूया. गॅसवर मी एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण तूप टाकूयात. एक 4 ते 5 चमचे एवढं तूप लागेल. मी आधी 1 चमचा एवढंच टाकते तूप. बाजूला मी एका गॅसवर पाणी आणि दूध दोन्ही वेगवेगळे गरम करायला ठेवलेत. किती लागेल आपल्याला हे मी सांगते तुम्हाला. आता हे तूप गरम झालं की पहिल्यांदा याच्यामध्ये मी मनुके तळून घेणार आहे. बघा, हे मनुके आपले छान टम्म फुगलेले आहेत. हे आपण काढून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकूया. हे जातील आपले ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स छान तुपामध्ये परतले की खमंग लागतात. आता हे भाजलेल्या ड्रायफ्रुट्स पैकी तुपामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स मी गार्निशिंगसाठी बाजूला काढून घेते आणि
ह्याच्यामध्ये जाईल आता आपलं प्रीमिक्स आपण बनवलेलं. आधी मी 1 चमचा एवढंच तूप टाकलेलं आहे. ह्याच्यात आपण हे छान भाजून घेऊया. प्रीमिक्स खमंग भाजून घ्यायचं याच्यामध्ये. 2 मिनिट हे मी मंद गॅसवर छान भाजून घेतलेलं आहे. भाजताना मी थोडंसंच तूप टाकलेलं आहे. उरलेलं तूप आपण नंतर टाकूया. 1 चमचा एवढ्या तुपातच मी आधी काय केलंय, ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले आहेत आणि हे प्रीमिक्सही आपण छान भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं जाईल ओल्या नारळाचा चव आणि हाही अजून 1 मिनिटभर आपण परतून घेऊया छान. 1 मिनिटभर हे परतलेलं आहे. ह्याच्यामध्ये अगदी 1 चिमूट एवढं मी मीठ घालते. आता ह्याच्यामध्ये आणखीन मी 3 चमचे एवढं तूप टाकणार आहे. भाजताना तूप टाकलं ना की ते हेवी जातं भाजायला, म्हणून मी नंतर तूप टाकते आणि तुपाचा फ्लेवरही छान राहतो. 3 चमचे एवढं मी तूप ऍड केले. एकदा हलवून घेऊया आपण हे. तुपाचा खमंगपणा चांगला राहतो. भाजताना टाकलं की त्याच्याबरोबर जळतं तूप, म्हणून मी नंतर टाकले हे तूप. आता ह्याच्यामध्ये जाईल आपला मँगो पल्प. हा मी पाणी आटवून घेतलेला आहे. मँगो पल्प ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तरी बिना मँगो पल्पची पण लापशी छान होते. आता हे मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स करून झालं आपलं. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 वाटी एवढं गरम पाणी आणि 1 वाटी एवढं गरम केलेलं दूध. आता हे मिक्स करून घेऊया आपण छान. बघा, हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. आपण छान हलवलं ना असं की गुठळ्या राहत नाहीत. कुठं असं राहिले असं वाटलं तर पळीने आपण प्रेस करून घ्यायचं. हे छान असं एकजीव झालेलं आहे. आता एक 5 मिनिट ह्याला आपण झाकण ठेवून शिजू देऊयात. ह्याला आपण कव्हर करून ठेवूया 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया ह्याला अजून पाणी लागेल का. आणि मऊ शिजलं ना मग हे छान लागतं. शिजलंय का बघूया आपण. नंतर साखर ऍड करायची, कारण ऑलरेडी मँगो पल्प गोड आहे आणि त्यामुळे शिजायला वेळ लागतो. थोडं अजून शिजायला पाहिजे. आपण थोडंसं पाणी ऍड करूया याच्यामध्ये. 1 वाटी एवढं मी आणखीन पाणी घालते आणि हे मिक्स करून घेऊया आपण. मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध ऍड करून परत हे मिक्स केलेले. परत 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया, कारण हे सॉफ्ट शिजेल तर ते छान लागेल. 5 मिनिटानंतर बघा, मी मध्ये एकदा हलवून घेतलंय. तर हा जो तांदूळाचा रवा आहे छान असा सॉफ्ट शिजलेला आहे. दाणेदार असा मस्त दिसतोय बघा आणि सॉफ्ट झालेला आहे एकदम. तर मला एक्स्ट्रा किती पाणी लागलं तुम्हाला सांगते. आधी आपण 1 वाटी पाणी 1 वाटी दूध घातलं होतं. नंतर मी परत 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालूयात आणि हलवून हे परत 1-2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. मिक्स करून छान झाकून ठेवूया. हे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मँगो पल्प वापरला नाही तर पाण्याचं दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. दर 5-5 मिनिटांनी चेक करून बघायचं. बघा, ही सगळी साखर मी मिक्स करून घेतली. आता परत ह्याला झाकून ठेवते. आता तुम्ही म्हणाले खाली लागलंय, पण खाली लागलेलं निघतं. सगळं पूर्ण प्रोसेस झाली आपली आणि गॅस बंद करून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं ना की खाली लागलेलं सगळं निघतं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. खरवट जी आहे ती खूप सुंदर लागते. आता हे कव्हर करूया आपण एक 2-3 मिनिटासाठी साखर मुरेपर्यंत. 3 मिनिटांनंतर
हे झाकण काढून आपण बघूया. सगळी साखर छान विरघळलेली आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण हे मिरी पूड आणि वेलची टाकूयात. थोडंसं तूप टाकूया, 1 चमचाभर. मगाशी आपण 4 चमचे टाकले, आता मी 1 चमचा एवढं तूप टाकते. आता मी गॅस करते बंद आणि हे आपण झाकून ठेवायचं एक 10 मिनिटासाठी, म्हणजे हे सहज छान निघून येईल. 10 मिनिटानंतर बघूया. 10 मिनिटानंतर बघूया आपण हे झाकण काढून. गॅस बंद करून आपण 10 मिनिट ठेवलं होतं हे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. बघा हे इझिली सगळं खालचं निघून येतं. चिकटलं असं वाटलं की नाही तुम्हाला, तर हे खूप छान लागतं आणि टेस्टला. हे बघा खमंग असं हे मस्त लागतं. तर आपण ह्याचं नैवेद्यासाठी सर्व करूया. झाली छान दाणेदार मस्त अशी आपली लापशी तयार. कारण आपण काय केलं ह्याच्यामध्ये मँगो पल्प वगैरे वापरलं ना, त्यामुळे थोडं तरी चिकटतंच. परंतु चिकटल्यानंतर गडबड करायची नाही, लगेच खरडून काढायची. आपण गॅस बंद करून एक 10 मिनिटं झाकून ठेवले की नाही, असं छानपैकी सगळं बघा प्लेन निघून येतं. बघा बाप्पांच्या नैवेद्यासाठी छोले आणि कॅरेटचं हा व्हेज बिर्याणी आपण बनवली. इथं तुम्ही छोलेच्या ऐवजी साधे हरभरे असतील तरी तेही वापरू शकता. त्याच्यानंतर ही मसाला भेंडी बनवलेली आहे, चपाती आहे आणि आपण बनवलेला हा प्रीमिक्सची लापशी बनवलेली आपण या ठिकाणी. तर अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक घंटीचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल. ऑल ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे सगळे जे नवीन व्हिडिओ आपले अपकमिंग अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील. गणपती बाप्पा मोरया. भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.